नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे सुमित्रा ऐश्वर्याला म्हणत असते, ऐश्वर्या खरंच खूप थँक्यू. गणपती उत्सव साजरा करायला तू परवानगी दिलीस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई अहो तुम्ही थँक्यू काय म्हणताय? हे बघा, तुम्हाला ज्या गोष्टींमधून आनंद मिळेल त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी करणार आहे. मगाशी मी जे काही बोलले त्यासाठी खरंच सॉरी, पण आता आपण दणक्यात सारंगला आवडतो तसा गणेशोत्सव साजरा करायचा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला आनंदी ठेवणं हेच तर माझं कर्तव्य आहे. तेव्हा सुमित्राला खूप आनंद होतो. ऐश्वर्या आपल्या मनामध्ये म्हणत असते, अगं म्हातारे, बघितलंस ना, तुला गुंडाळण्यासाठीच तर मी ही ॲक्टिंग केलेली आहे. या ऐश्वर्याला हरवणं इतकं सोपं नाही आहे. बघितलंस ना जानकी, तुला वाटत होतं की मी आता हरेन म्हणून आई माझ्या विरोधात जातील, पण बघितलंस का मी आईनं कसं गुंडाळलं. शेवटीला आई माझ्या बाजूनेच झाल्या. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते, बघितलंत ना, आता इथे ऐश्वर्याला असं वाटेल की तिने इथे आईंना परवानगी दिली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी. तिने आईंना गुंडाळलं आहे, पण आधी आपण तिला गुंडाळलं आहे हे त्या ऐश्वर्याला कळणारच नाही आहे. तिने आता गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे, पण आपण तिला ही परवानगी देण्यासाठी भाग पाडलं आहे हे तिला माहितीच नाही आहे. चला, पहिला डाव आपण जिंकलो आणि त्या ऐश्वर्याला कळलं पण नाही. तर इथे ऋषिकेश म्हणत असतो, तेच तर मी सारंगला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की ऐश्वर्या ही परवानगी देणार, अवंतिका जानकी सगळं काही ठीक करणार, पण हा सारंग ऐकतच नव्हता. तेव्हा सारंगला आता शोधत असतात. सारंग कुठेही कुणालाही दिसत नाही. तेव्हा जानकी म्हणते, हे काय, सारंग भाऊजी कुठे गेले? ऋषिकेश म्हणतो, सारंग तर आता इथेच होता ना, अचानक कुठे गेला? सगळ्यांनाच काळजी वाटत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सारंग आईला तर भेटायला गेला नसेल ना. सगळेजण घाबरतात. सारंग आईला भेटायला गेलाय, पण त्याला जर तिथे ऐश्वर्याने बघितलं तर सगळीच वाट लागेल. तेव्हा सारंग सुमित्राला भेटायला आलेला असतो. तो म्हणतो, आता इथे कुणीच नाही आहे, तर जातो पटकन आईला भेटून घेतो. तेवढ्यातच इथे ऐश्वर्या सुमित्राच्या रूमच्या बाहेर पडते आणि ती विचारते, कोण आहात तुम्ही आणि अचानकपणे घरामध्ये काय घुसताय? काय हो, कोण आहात तुम्ही? तुम्हाला बोलता येत नाही का? ओ दादा, घरामध्ये का घुसत होता? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी येते आणि म्हणत असते, अहो दादा, तुम्ही इथे काय करताय? हे बघा, फुलांची इथे टोपली आहे, ती घ्या आणि निघा, तुम्ही निघा. आता आम्हाला सजावट करायची नाही आहे. आता आम्हाला गणेश उत्सव साजरा करायचा नाही आहे. जा तुम्ही जा. तेव्हा जानकी सारंगला तिथून जायला सांगत असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, एक मिनिट. सगळेजणच घाबरतात. ऐश्वर्या म्हणते, दादा तुम्ही सजावट करायला घ्या, गणपती उत्सव साजरा होणार आहे. मी परवानगी दिली आहे आणि तसंही माझं आईंजवळ सुद्धा बोलणं झालं आहे. आईंना सांगितलं आहे मी गणपती उत्सव साजरा करूया म्हणून. तेव्हा तुम्ही डेकोरेशन करून घ्या, माळा लावून घ्या तुम्ही, असं इथे ऐश्वर्या म्हणते. तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या अगं पण तूच तर नकार दिला होतास ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो दिला होता ना, पण आता मी होकार दिला आहे. मी आईंच्या आनंदासाठी होकार दिलेला आहे, असं ऐश्वर्या म्हणते आणि सरळ तिथून निघून जाते. तेव्हा सारंग म्हणत असतो की गेल्या एकदाच्या, आता जाऊन आईला भेटतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सारंग तुला अक्कल नाही का? आता ऐश्वर्याने तुला बघितलं असतं तर सगळा प्लॅन फ्लॉप करशील तू. तेव्हा जानकी म्हणते, नाही सारंग भाऊजी, बरोबर बोलतायत ऋषिकेश, तुम्ही असं करू नका. हे बघा, तुमच्यामुळे आहे ना, आता ऐश्वर्याला कळलं असतं की तुम्ही जिवंत आहात म्हणून. हे बघा, आपण आपल्या प्लॅनच्या आता शेवटच्या टप्प्यांवरती आहोत. आपल्याला आईनं एकदा का सगळं काही सांगितलं की मग आपल्याला पुढचा प्लॅन करता येईल. तेव्हा सारंग म्हणतो, सॉरी सॉरी वहिनी, पुन्हा अशी चूक माझ्याकडून होणार नाही. तेव्हा जानकी म्हणते, तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. तेवढ्यातच इथे आजीचा आवाज येतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जा सारंग जा, आईला भेटून घे जा. तेवढ्यातच तिथे आजी येते आणि म्हणत असते, ग ऐश्वर्या, सुमित्रे, अगं कुठे आहात तुम्ही? तेवढ्यातच इथे सगळेजण एकत्र असतात आणि आजीकडे बघत असतात. आजी म्हणते, काय झालं, तुम्ही सगळेजण असे एकत्र काय करताय आणि माझ्याकडे असे काय बघताय? तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, नाही आजी, आम्ही तुमच्याकडे बघत नाही आहोत. आपल्या इथे आता गणपती उत्सव साजरा होणार नाही आहे, मग तुम्हाला मोदक खाता येणार नाही आहेत ना, त्याचं वाईट वाटते आम्हाला. तेव्हा इथे आजी म्हणते, गणेशोत्सव साजरा होणार आहे, घरामध्ये गणपती येणार आहे, ऐश्वर्याने तशी परवानगी दिली आहे, कळलं का तुम्हाला? ऐश्वर्याने परवानगी दिली आहे आणि असं सुमित्राचं आणि तिचं बोलणंही झाले.
त्याच्यामुळे तुला माझी काळजी करायचं कारण नाही आहे. मला खूप मोदक खाता येणार आहे, कळते का गं तुला? चला चला तयारी करायला घ्या, माझ्या तोंडाकडे बघत बसू नका. तेव्हा अवंतिका म्हणत असते, अच्छा, म्हणजे आता ऐश्वर्याने परवानगी दिली म्हणजे घरामध्ये गणेशोत्सव साजरा होऊ शकतो, नाहीतर झाला नसता का? तिने जर परवानगी दिली नसती तर? तेव्हा इथे आजी म्हणत असते, हा नसता झाला. तुम्हाला माहिती आहे ना, या घरामध्ये तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरीसुद्धा चालतं कुणाचं? ऐश्वर्याचंच चालतं. अवंतिका, तू अगं या जानकीची सारखी वकिली करत असतेस. काही जानकी, बरोबर की नाही? या घरामध्ये शेवटचं बोलणं कुणाचं असतं आणि चालतं कुणाचं? तर इथे ऐश्वर्याचंच चालतं आणि तिचंच चालणार, असं इथे आजी म्हणत असते. तरीसुद्धा इथे जानकी आजीला काहीच बोलत नाही. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते की अच्छा, तिचं चालतं का या घरामध्ये? मग आजी, तुम्ही पण त्या ऐश्वर्याचंच ऐकता का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आजी म्हणते, जास्त आता तोंड चालवू नका, चला चला कामाला सुरुवात करा. त्यानंतर आजी सुमित्राला भेटायला जाणार. तेवढा तर जानकी म्हणते, आजी कुठे जात आहे तुम्ही? तेव्हा आजी म्हणते, कुठे जात आहे काय कुठे जात आहे? सुमित्राला भेटायला जाते. तेव्हा जानकी म्हणते, आई तर इथे नाहीच आहेत ना त्यांच्या रूममध्ये. तेव्हा आजी म्हणते, मग कुठे गेले सुमित्रा? तेव्हा अवंतिका म्हणते, आजी आई मंदिरामध्ये गेल्यात ना, मंदिरामध्ये गेल्यात. तेव्हा इथे आजी म्हणते, सुमित्रा देवळात गेले आणि मला माहितीसुद्धा नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, आजी अहो मगाशी ना आईने तुम्हाला निरोप द्यायला सांगितला होता. आई म्हणाल्या की आजींना सांग मी देवळात जाते म्हणून, आईलासुद्धा माझ्या पाठोपाठ यायला सांग, असं मला आईने सांगितलं होतं. सॉरी आजी, मी तुम्हाला सांगायला विसरले. तेव्हा आजी म्हणत असते, काय गं, सुमित्राने मला देवळात बोलवलं आहे आणि तू मला आत्ता सांगतेस, अशी कशी विसरलीस गं तू? म्हणून म्हणत असते की या घरामध्ये फक्त त्या ऐश्वर्याचंच चालतं, कारण तिचं सगळीकडे बरोबर लक्ष असतं. तेव्हा इथे आजी जाताना इथे आता सौमित्र म्हणत असतो, आजी सावकाश जा. तेव्हा आजी म्हणते, हो सावकाश जाते, पण लवकर घरी परत येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणत असतो की चला आजी मंदिरात गेले म्हणजे सारंग आणि आई या दोघांना निवांत बोलता येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, सारंगला यायला खूप उशीर झालेला असतो. तेव्हा जानकी खूपच जास्त काळजीत असते. जानकी म्हणत असते, ऋषिकेश अजून कसे सारंग भाऊजी आले नाही? एव्हाना ते यायला हवे होते. त्यांनी आईनं सगळं सत्य सांगितलं असेल का? तेव्हा अवंतिका म्हणते, वहिनी तुम्ही काळजी करू नका, सारंग भाऊजींनी सगळं काही सांगितलं असेल. तेव्हा सौमित्र म्हणतो, पण एव्हाना सारंगने यायला हवं होतं ना, म्हणजे मला तर खूप जास्त काळजी वाटते. तेव्हा जानकी म्हणते, हो ना, काळजी वाटण्यासारखंच आहे. ती ऐश्वर्या तिथे आहे. सारंग भाऊजी आणि आई हे दोघेजणं बोलत असताना तिथे ऐश्वर्या आली तर, आणि तिला सगळं सत्य समजलं तर, आपण जे काही केलं आहे, आपला जो काही प्लॅन आहे ते सगळं त्या ऐश्वर्याला कळेल. आणि तेच तर नको आहे ना आपल्याला. आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली का? आणि ती ऐश्वर्या खूपच जास्त हुशार आहे. आपण चौघेही जण घरात नाही म्हणजे ती खूपच जास्त इथे सतर्क होईल. ती विचार करेल की हे चौघेजणं कुठे गेलेत, यांचं काही शिजत तर नाही आहे ना, असंच तिला वाटेल. त्या ऐश्वर्याला आपल्यावरती संशय येण्याच्या आधी आपणच तिथे गेलं पाहिजे. सारंग भाऊजी कुठल्या धोक्यात तर नाही आहेत ना? ती ऐश्वर्या तिथे थांबून काही कांड तर करत नाही आहे ना? हे सगळं आपल्याला आता जाणून घ्यावं लागणार आहे, असं इथे जानकी म्हणते. जानकीला माहिती असतं की ऐश्वर्या खूप कारस्थानी आहे. तिला जर कळलं की इथे सारंग वेश बदलून आलं आहे तर ते आपला डाव आपल्यावरतीच आता इथे हाणून पाडायला कमी करणार नाही, असं जानकीचं म्हणणं असतं. तेव्हा अवंतिका म्हणते, तुम्ही अगदी बरोबर बोलताय बहिणी. तेवढ्यातच इथे ऐश्वर्या आता खाली आलेली असते. ऐश्वर्या म्हणत असते, हे काय, आता तर घरामध्ये सगळेजण होते ना, आता हे सगळेजण गेले कुठे? हे 4 कावळे तर घरातच होते. ऐश्वर्या म्हणत असते, काय चाललं आहे का या लोकांचं? यांचं माझ्या विरोधात काही कट कारस्थान तर सुरू नाही आहे ना? मला इथे एकटं पाडण्याचा यांचा प्रयत्न सुरू आहे, मला माहिती आहे. पण तुम्ही माझ्या विरोधात कितीही प्लॅन करा, कितीही कट कारस्थानं करा, तुमचे सगळे प्लॅन हाणून पाडते की नाही बघाच तुम्ही. तेव्हा इथे आता ऐश्वर्या बाहेरच उभी असते आणि ती म्हणत असते, हे 4 कावळे नेमके कुठे गेलेत ना, याचा शोध लावायलाच हवा. थांबा, आईनं तुमच्या विरोधात कशी भडकवते ना ते बघाच तुम्ही, मला एकटीला पाडताय काय? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सारंग आपल्या आईला भेटून आता बाहेर आलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, चला बाबा, एकदाचं आईला भेटून झालं, आता मला बरं वाटतंय. त्यानंतर इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की ओ दादा, कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय तुम्ही? सारंग ऐश्वर्याला बघून
पूर्णपणे घाबरलेला असतो. तेव्हा इथे जानकी म्हणते, मला खूप जास्त भीती वाटते, जर त्या ऐश्वर्याने इथे आता त्यांना पकडलं तर, आणि तिला सारंग भाऊजींचा सगळा प्लॅन समजला तर. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, थांब, मी फोन करतो सारंगला. सारंगला फोन लावल्यानंतर त्याचा फोनसुद्धा लागत नाही. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की ते ऐश्वर्या काहीतरी गडबड करायच्या आधी आपल्याला तिथे पोचलं पाहिजे असं मला वाटतंय. जानकी म्हणते, ऋषिकेश, सौमित्र भाऊजी, ते ऐश्वर्या खूपच जास्त चलाक आहे हो. ते आपल्या सारंग भाऊजींना लगेच ओळखेल. आतापर्यंत तिने आपल्या घराला त्रास देण्यासाठी काय नाही केलं आहे, पण आता हाच एक प्लॅन आहे. तो जर आपला वर्क नाही झाला तर आपण ऐश्वर्याला कधीच एक्सपोज करू शकणार नाही. आपल्याला काही करून सारंग भाऊजींना शोधून काढायला हवं. ते नेमके कुठे आहेत आणि आईनं सगळं सत्य सांगितले की नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधून काढायच्या आहेत. तेव्हा इथे सारंग आता हळूच बाजूने जात असतो, चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, ओ कोण आहात तुम्ही, आणि इथून रूममधून कुठून बाहेर आलात, गेला होतात कुठे तुम्ही? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे बघा, तुम्ही जे कुणी आहात ना, आधी नाव सांगा तुमचं, सांगा, नाव सांगा. ओ दादा, अहो कुठे जात आहे ते तर सांगा ना, असं तोंड काय लपवत आहे? तेव्हा तुम्हाला बोलता येत नाही का? तेव्हा इथे सारंग म्हणतो, हो, मला बोलता येत नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्हाला बोलता येत नाही का? मग ते मगापासून तुम्हाला सांगता येत नाही का? विचारते, कुठे चाललात, कुठे चाललात, तेव्हा सांगायचं ना मला खुणावून. तेव्हा सारंग म्हणतो की बरं झालं देवा, वाचलो मी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या ही लगेच आतमध्ये आलेली असते. ऐश्वर्या म्हणत असते, अहो आई, तो माणूस कोण होता जो मगाशी आतमध्ये आला होता? त्याला तुम्ही बोलावलं होतं का? तेव्हा सुमित्रा म्हणते, हो गं, त्याला मीच बोलावलं होतं. त्याला मी म्हणाले की माळा ज्या काढायला सांगितल्या होत्या ना, त्या परत लावून घ्या, आणि उद्यासुद्धा मला अशाच माळा हव्यात, त्यासुद्धा ताज्या, असं सांगितलं मी त्याला. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, आई, अहो किती करता हो तुम्ही सारंगसाठी, आणि काय काय करता तुम्ही. म्हणजे या घरामध्ये जर कुणी मला समजून घेत असेल नाही तर त्या तुम्ही आणि आजी, तुम्ही दोघीजणीच आहात. आता तुम्ही सांगा ना, जेव्हा सारंग इथे होते, सारंगला गणपती उत्सव खूप जास्त आवडायचा. तो आनंदाने याच्यामध्ये सहभाग घ्यायचा, तयारी करायचे, मखर बनवायचे, मोदक खायचे, त्यांच्यामध्ये स्पर्धा व्हायची, नाही का आई? म्हणजे सारंग किती आनंदी राहायचे हो. सतत माझ्या मागे पुढे करायचे, माझी काळजी घ्यायचे, मला काय हवं नको ते सगळं बघायचे माझ्यासाठी. मला नेहमी आहे ना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचे. मलासुद्धा सारंगची खूप जास्त आठवण येते हो आई. म्हणजे कधी कधी तर मला एकटं वाटते या घरामध्ये. आता तुम्ही सांगा ना, एवढी माणसं आहेत या घरामध्ये, 2-2 जावा आहेत, पण आहे, घेते का कुणी माझी काळजी? कधी कधी तर मला एकटं पडल्यासारखं वाटतं, आणि मी एकटी जेव्हा रूममध्ये असते ना, तेव्हा मला जीव द्यावासा वाटतो. तेव्हा सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या, अगं अशा गोष्टी नाही करायच्या गं. आता तू 2 जीवांची आहेस. तुला आता तुझ्या बाळाची काळजी घ्यावी लागणार आहे. सारंगचा अंश तुझ्या पोटामध्ये वाढतोय, मग त्याची काळजी तुला घ्यायला नको का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई, अहो बघा ना, तुम्हाला इथे होणाऱ्या बाळाची किती बरं काळजी आहे. प्रत्येक वेळेला, प्रत्येक शब्दात तुम्हाला बाळाची काळजीच वाटत असते. मला खूप आवडतं जेव्हा तुम्ही माझ्या आणि बाळाची काळजी घेत असता. फक्त तुम्हालाच फक्त या बाळाची काळजी आई, बाकी या घरामध्ये बाळाची काळजी कुणालाच नाही आहे. आता बघा ना, ती अवंतिका घेते का माझी काळजी? ती जानकी तर आई आहे ना, तिला तर माहिती आहे आई होणं कसं असतं, पण ती तरी मला गर्भसंस्काराचे काही धडे देते का? 2 गोष्टी मला सांगते का? अजिबात नाही. सगळेजण माझ्या वाईटावरतीच आहेत. कुणालाच माझी आणि माझ्या बाळाची काळजी नाही आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं तू कशाला काळजी करतेस? मी आहे ना तुझ्याबरोबर ऐश्वर्या. मी तुझी काळजी घेईन. तुझ्या पोटात माझ्या सारंगचा अंश आहे. मला तुझी आणि बाळाची दोघांची सुद्धा काळजी घ्यायला खूपच जास्त आवडेल, आणि मी ती घेईन. तू नको काळजी करू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी, ऋषिकेश, अवंतिका, सौमित्र चौघेजणं पुन्हा हॉलमध्ये आलेले असतात. सारंग कुठे आहे? सारंग भाऊजी कुठे आहेत? म्हणून सगळेजण इकडे तिकडे त्याला आता शोधत असतात. ऋषिकेश म्हणत असतो, सारंग आईच्या रूममध्ये असेल का? थांब मी बघतो. तेवढ्यातच इथे नाना येतात आणि म्हणतात, काय रे ऋषिकेश, सौमित्र, तुम्ही चौघेजणं कुठे गेला होतात रे? मगाशी मी आलो होतो तेव्हा इथे कुणीच नव्हतं. सगळं घर शांत शांत होतं. कुठे होतात तुम्ही? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो. त्यानंतरला इथे आता जानकी म्हणत असते की बाजार समिती, म्हणजे बाजार समिती आणि मार्केट या दोन्ही गोष्टी येतात.
तेव्हा इकडे आता जानकी म्हणते, नाना म्हणजे आम्ही आधी बाजार समितीमध्ये गेलो होतो, नंतरला आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो. तेव्हा सौमित्र म्हणतो, नाना पण काय झालं, तुमचं काही काम होतं का? तेव्हा नाना म्हणतात, अरे काही काम नव्हतं, पण घरामध्ये कुणीच नव्हतं ना, अगदी एकटं वाटत होतं, म्हणून विचार केला की तुमची थोडी येऊन मदत करावी, पण तुम्ही इथे कुणीच नव्हता. तेव्हा इथे सारंगला जे जे काही आवडतं ना ते सगळं आम्ही आणण्यासाठी गेलो होतो, असं सौमित्र सांगतो. तेव्हा नाना म्हणतात, खरंच म्हणजे सारंग आपल्यात नाही आहे, पण इथे तो नसतानाही त्याच्या आवडीच्या सगळ्या वस्तू तुम्ही घेऊन आलात ना. तेव्हा इथे सुमित्रा आणि ऐश्वर्या दोघीजणी रूममधून बाहेर येतात. तेव्हा जानकी म्हणत असते की हे काय, ऐश्वर्या आणि इथे आई दोघीजणी रूममधून बाहेर येत आहेत, मग सारंग भाऊजी कुठे आहेत? ते आईजवळ बोललेच नाही का? मग सारंग भाऊजी गेलेत तरी कुठे? तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, हे बघा, मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. आता आपण गणपती उत्सव साजरा करतोय, हे सगळं आपण सारंगसाठी करतोय, बरोबर ना? पण सारंग बरोबरच आता ऐश्वर्या या घरामध्ये कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणून तुम्हाला ऐश्वर्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. ती 2 जीवांची आहे, त्याच्यामुळे तिला काही हवं नको ते सगळं बघायचं, कळतंय का तुला अवंतिका? आणि जानकी, तू तिला अगं गर्भसंस्काराबद्दल काही 2 गोष्टी सांग. तिला सांग कशा गोष्टी असतात कशा नसतात ते तिला व्यवस्थित सांग ना तू. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो आई, जर तुम्हाला असं वाटत असेल तर मी नक्कीच तिला गर्भसंस्काराचे काही इथे धडे देईन, आणि मी आणि अवंतिका आम्ही दोघीजणी मिळून इथे आता ऐश्वर्याची चांगलीच काळजी घेऊ. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, हो ना, आम्ही दोघीजणी जावा मिळून ऐश्वर्याची चांगलीच काळजी घेऊ. पण मी काय म्हणते आई, इथे ऐश्वर्याला आधी आपण विचारूया ना, ती प्रेग्नंट आहे तर तिची सोनोग्राफी वगैरे झाली आहे का? म्हणजे तिने चेकअप वगैरे करून घेतलेत का? रिपोर्ट काय आलेत? तेव्हा ती म्हणते की काही गरज नाही आहे सोनोग्राफी करायची. तेव्हा जानकी म्हणते, असं कसं? सोनोग्राफी तर करायलाच हवी ना, बाळ कसं आहे कसं नाही, सुदृढ आहे की नाही ते कळायला नको, सोनोग्राफी तर झालीच पाहिजे. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, नाही, बरोबर बोलतेस तू जानकी. तेव्हा इथे अवंतिका आता म्हणत असते, नाहीतर काय आई, या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो का, म्हणजे जेव्हा मी आईंना सांगितलं आणि आई जेव्हा म्हणाल्या तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत आहेत का? नाहीतर त्याआधी तुम्ही कुणीच माझी साधी विचारपूससुद्धा केली नाही, हे कळत नाही मला, असं वाटतंय का तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणत असते, नाही ऐश्वर्या, असं नाही आहे गं, आम्ही आधीसुद्धा तुझी विचारपूस करायला आलो असतो, पण सारंग भाऊजींचं असं झालं त्यानंतर तू त्या मनस्थितीमध्येच नव्हतीस ना, पण आता तू व्यवस्थित दिसतेस. आता असं वाटतंय की तू त्या मनस्थितीमध्ये परत आली आहेस, मग आता तुझी काळजी घेतलीच पाहिजे. तेव्हा आपण एक काम करूया, आपण सोनोग्राफी तर करूच या, पण आता 3 महिने जर झाले असतील तर आपण चोरोटीसुद्धा भरली पाहिजे. हो ना आई, चोरोटी भरून घेऊया ना. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, त्याची काही गरज नाही आहे, तुम्ही आधी इथे गणपती उत्सवाकडे लक्ष द्या. तेव्हा इकडे सुमित्रा म्हणत असते, असं नाही बोलायचं, तुला माहिती आहे ना या गोष्टी महत्त्वाच्या असतात, सोनोग्राफी झाली पाहिजे, नंतर चोरोटीचा कार्यक्रम करून घेऊ. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ऋषिकेशला राग आलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, अहो ऋषिकेश दादा, तुम्ही तर मोठे धीर आहात ना माझे, तुम्ही माझी काळजी करायची सोडून तुम्ही मला धमकावत कसे हो असता? धमकी का देत असता मला तुम्ही? म्हणजे आता माझे सारंग नाही आहेत तर तुला त्यांच्या नावाची संपूर्ण प्रॉपर्टी हवी आहे का? तुम्हाला माझ्या सारंगची संपूर्ण प्रॉपर्टी हवी आहे, त्यांच्या हिश्श्याची? तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, हे काय आहे सगळंच ऋषिकेश? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, बघा आई बघा, ऋषिकेश दादा मला धमकावत असतात कारण त्यांना सारंगची प्रॉपर्टी हवी आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही आई, असं काही नाही आहे, खोटं बोलते ही. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, हे बघा, एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, ऐश्वर्या या घरची सून आहे. सारंग जरी नसला तरीसुद्धा आता तिच्या पोटात सारंगचं बाळ आहे, त्यामुळे आता कुणीच तिला धमकावायचं नाही, तिला कुणी वाईट साईड बोलायचं नाही, सगळ्यांनी तिची काळजी घ्यायची आहे. आणि पुन्हा जर ऐश्वर्याबरोबर कुणी या भाषेत बोललं तर ते मी अजिबात खपवून घेणार नाही, कळलं तुम्हाला? तेव्हा इथे ऐश्वर्या हे सगळं मुद्दामून करते जेणेकरून तिला या सगळ्यामधून ऋषिकेशला बाजूला करायचं असतं. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की आईनं सगळं सारंग भाऊजींनी नक्की सांगितलं आहे ना, आणि त्यांनी समजून घेतलं आहे ना, मग जर त्यांना सगळं माहिती आहे, आपल्याला समजून घेत आहेत, तर मग आई आपल्याबरोबर अशा का वागत आहेत? मला तर असं वाटलं होतं की आईनं सगळं काही कळल्यानंतर त्या आपल्या बाजूने होतील, पण असं तर काहीच होत नाही आहे. आई तर आपल्याला साथच देत नाही, त्या ऐश्वर्याच्याच बाजूने आहेत.
तेव्हा ती म्हणत असते की हो, कारण मी आता शहाणी झाली, असं इथे सुमित्रा म्हणते आणि सुमित्रा तिथे आलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा शहाणी झालेली असते, म्हणूनच ती ऐश्वर्याबरोबर चांगलं वागायचं नाटक करत असते.